हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम रिजेक्ट का होतात याचे महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत. या बारकाईने बघा. लक्षात घ्या, तुम्ही जर पॉलिसी घेण्याच्या आधी असलेले रोग किंवा आता असलेले डायग्नोसिस, जे रिपोर्ट मेडिकल केले तुम्ही नुकतेच, त्यातून काही निघालेले ॲडव्हर्स काही हेल्थ कंडिशन्स, तुमचं वजन वगैरे, हे जर ओबेसिटी असेल तुम्हाला तर, किंवा ड्रिंकिंग हॅबिट्स वगैरे, हे जर नमूद केलं नसेल तर तुमच्या पॉलिसी क्लेम रिजेक्ट होतात, पॉलिसीज कॅन्सल होतात. दुसरं कारण असे की तुम्ही हॉस्पिटल ऍडमिट झाले आणि तुमचे पॅरामीटर सगळे नॉर्मल आहेत, पॅरामीटर ॲबनॉर्मल नाहीये, काय आढळले तर क्लेम रिजेक्ट होतात. तिसरं कारण काय माहिती, क्लेम रिजेक्ट व्हायचं. तुम्ही ऍडमिट झाले, ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लॅकलिस्टेडला कंपनी अनेक नॉन प्रिफर्ड हॉस्पिटल म्हणतात. त्या हॉस्पिटल तुम्ही जर ऍडमिट झाले आणि क्लेम केला तर तुम्हाला ₹1 मिळत नाही, क्लेम पूर्णपणे रिजेक्ट होतात. की तुम्ही अंडरस्टँड करा की तुम्ही जे हॉस्पिटल ऍडमिट होत आहे ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड मध्ये आहे का. त्यात असेल तर त्या हॉस्पिटलला चुकून ऍडमिट होऊ नका, तुम्हाला क्लेम मुळीच मिळणार नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे अशी की तुमचं हॉस्पिटल ऍडमिट झाल्यानंतर अनेक इन्व्हेस्टिगेशन गेले, सिटी स्कॅन झालं, MRI झालं, भरपूर चेकअप झाले आणि आलं बिल ₹50,000, पण त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही तर क्लेम मिळत नाही. हे लक्षात ठेवा. आपल्या परिचयाच्या अनेक लोकांना हे प्रॉब्लेम येऊ शकतात. कधी तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन लागलं तर आम्हाला अवश्य संपर्क साधा.